नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. मागच्या काही आठवड्यांपासून आपण कविता मांडायला सुरुवात केलेल्या आहेत, कविता लिहायला सुरुवात केली आहेत, कविता वाचायला सुरुवात केलेल्या आहेत. आजही आपण एक नव्या कवितेला घेऊन आलेलो आहोत. मागच्या आठवड्यांपेक्षा थोडासा विषय वेगळा आहे. मागच्या वेळी आपण बायकोविषयी बोललो, स्त्रीला न म्हणणाऱ्या वेळेविषयी बोललो, निसर्गाविषयी बोललो. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर म्हणजेच प्रेमाविषयी बोलणार आहोत. प्रेम हे भक्तीचं सर्वोच्च रूप आहे आणि ते दोन नात्यांमधलं सुख आहे. मग ते दोन मैत्रिणींमधलं असो, दोन मित्रांमधलं असो, नवरा बायकोंमधलं असो किंवा बरं का ते प्रियकर आणि प्रेयसीमधलं असो. प्रियकर आणि प्रेयसीच्या हळूवार अलगद निर्माण होणाऱ्या नात्याविषयी बोलणारी ही कविता आहे. चला तर मग पाहूया प्रेम. वाहणाऱ्या वाऱ्याला कोणी म्हणतं का थांब, वाहणाऱ्या वाऱ्याला कोणी म्हणतं का थांब, खळखळत्या पाण्याला कोणी घालतं का बांध. वाहणाऱ्या वाऱ्याला कोणी म्हणतं का थांब, खळखळत्या पाण्याला कोणी घालतं का बांध. प्रेम ही असंच असतं, प्रेम ही असंच असतं, सहजासहजी होऊन बसतं. प्रेम ही असंच असतं, सहजासहजी होऊन बसतं. प्रश्न उरतो तो व्यक्त होण्याचा, प्रश्न उरतो तो व्यक्त होण्याचा. मग तू आधी का मी आधी असं काहीच नसतं. प्रश्न उरतो तो व्यक्त होण्याचा, मग तू आधी का मी आधी असं काहीच नसतं. शब्दापेक्षा नजर भारी, नजरेतून मिळते कबुली सारी. शब्दापेक्षा नजर भारी, नजरेतून मिळते कबुली सारी. प्रेम ही असंच असतं, थांब म्हणून थांबत नसतं. प्रेम ही असंच असतं, थांब म्हणून थांबत नसतं. वाहणाऱ्या वाऱ्याला कोणी म्हणतं का थांब, खळखळत्या पाण्याला कोणी घालतं का बांध. माझी ही कविता आपणास आवडली असेल तर आपण जरूर शेअर करावी, कवितेला लाईक करावी आणि हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि मागच्या 2 आठवड्यांमध्ये बोलल्याप्रमाणे कविता लिहिण्यासाठी आपण वेगवेगळे विषय मला कमेंट बॉक्समधून सुचवावेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासह, एका नवीन कवितेसह. धन्यवाद.